Hello friends, welcome to Neil Math Classes. I am Rahul Suresh Badgujar. So let's see Introduction to Trigonometry. Introduction to Trigonometry. आता trigonometry मध्ये बेसिक 6 रेशो आहेत. ते तुम्हाला साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक असे रेशो असतात. त्यांचे फॉर्म्युले काय आहेत ॲक्च्युली ते आपल्याला बघायचं आहे. राईट अँगल डेफिनेशन्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे बघा. राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ केला आपण ABC. सो एक याला एक अँगल दिला थिटा. थिटाच्या अपोजिट आपण कन्सिडर केलं आहे वाय, अपोजिट साईड्स. त्याची ॲडजस्टंट साईडला आपण एक्स कन्सिडर केलं आहे आणि हायपोटेनियस मीन्स कर्ण म्हणतो आपण त्याला. फॉर एक्झाम्पल तो हायपोटेनियस आर. So first formula is sin theta is equal to opposite side upon hypotenuse. Sin theta means काय आला तुमचा opposite sides upon hypotenuse means y upon r गेला आपण. सेकंड फॉर्म्युला आहे cos theta. cos theta चा फॉर्म्युला तुमचा adjacent side upon hypotenuse. adjacent side upon hypotenuse means x upon r. थर्ड फॉर्म्युला आहे tan theta. tan theta काय आहे तुमचा opposite sides upon adjacent sides means y upon x कन्सिडर करायचा आहे. कॉट थिटा आहे तुमचा ॲडजेसेंट साइड्स अपॉन अपोजिट साइड. टॅनच्या अपोजिट काय असेल कॉट असेल. सो एक्स अपॉन वाय. अगेन फिफ्थ फॉर्म्युला आहे सेक थिटा इज इक्वल टू हायपोटेनियस अपॉन ॲडजेसेंट साइड्स मीन्स आर अपॉन एक्स घेतला आपण इथं. ओके. आणि लास्ट आहे कोसेक थिटा इज इक्वल टू काय हायपोटेनियस अपॉन अपोजिट साइड्स इज आर अपॉन वाय घेतला आपण. ओके. हे तुम्हाला बेसिक रिलेशन आहेत. अशी काय वेळेस तुम्हाला डायग्राम दिलेली असेल. या डायग्राममध्ये एक्स वाय आर जे आपण घेतले तिथं व्हॅल्यू असतील त्याच्यानुसार तुम्हाला मग व्हॅल्यूज फाइंड करायचे असतील. म्हणजे तुम्हाला रेशो फाइंड करायचा त्यावेळेस आपण इथं फक्त व्हॅल्यू असतील आर एक्स वायच्या ठिकाणी त्या व्हॅल्यू इथं पुटअप करायचं. त्याच्यामुळे तुम्हाला 6 रेशोच्या व्हॅल्यूज मिळतील. ओके. आता याच्यात सेकंड बेसिक फंडामेंटल आयडेंटिटीज यूज करतो आपण ट्रिग्नोमेट्रीमध्ये. फर्स्ट आयडेंटिटी साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 होतो. तर आपल्याला साइन स्क्वेअर थिटाचा फॉर्म्युला पाहिजे होता. हा प्लस कॉस स्क्वेअर इकडे काय होईल मायनस. So sin square theta is equal to 1 minus cos square theta. Again same as cos square theta चा फॉर्म्युला पाहिजे था प्लस sin square इकडे काय होईल मग हा मायनस होऊन जाईल. सो cos square theta is equal to 1 minus sin square theta. सेकंड आयडेंटिटी जे 1 plus tan square theta is equal to sec square theta. आपल्यावरून याच्या tan square चा फॉर्म्युला पाहिजे था प्लस 1 इकडे त्यांना काय होईल मायनस होईल. सो tan square theta is equal to sec square theta minus 1. अगेन थर्ड फॉर्म्युला याच्यावरून लिख करता येईल तुम्हाला सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. एक्झाम्पल जसं असेल तुम्ही तसं ॲडजस्टमेंट करू शकता. अशा ते आयडेंटिटीसाठी फॉर्म्युले. सो 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा असेल तर तुम्हाला काय घ्यायचं इथं कोसेक स्क्वेअर थिटा घ्यायचा आहे. ओके. 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा घ्यायचा आहे. याच्यावरून जर कॉट स्क्वेअर थिटा करायचा असेल सो हा प्लस 1 इकडे त्यांना काय होईल मायनस. सो कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय तो कोसेक स्क्वेअर थिटा मायनस 1. अगेन cosec स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 घेतलेला आहे. याच्यामध्ये अजून तुम्हाला बेसिक ट्रिग्नोमेट्रिक रिलेशन्स दिलेले आहेत. साइन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक थिटा. तसं कोसेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थिटा. सो फॉर एक्झाम्पल हा साइन जर इकडे परत मल्टिप्लाय केला आपण म्हणजे साइन थिटा इंटू कोसेक थिटा त्याची व्हॅल्यू किती येणार म्हणजे तुमची 1. म्हणजे तुम्हाला याच्यात कन्सिडर करायचे साइनच्या अपोजिट कोसेक आणि कोसेकचा अपोजिट साइन राहणार आहे. ओके. सो सेकंड फॉर्म्युला आहे cos theta is equal to 1 upon sec theta. तसं sec theta is equal to 1 upon cos theta. जसं साइनच्या अपोजिट कोसेक येतं तसं कॉसच्या अपोजिट सेक येईल आणि सेकच्या अपोजिट कॉस येईल. ओके. अगेन थर्ड फॉर्म्युला आहे tan theta is equal to sin theta upon cos theta. अगेन cot theta काय येईल तुमचा cos theta upon sin theta. tanच्या अपोजिट cot. अगेन tan theta is equal to 1 upon cot आणि cot is equal to 1 upon tan theta. हे तुम्हाला बेसिक रिलेशन्स आहेत. हे मोस्ट ऑफली प्रूव्ह दॅट साठी एक्झाम्पल आता तुम्हाला व्हॅल्यू फाइंड आउट करायचं असतील त्यावेळेस तुम्हाला हे रिलेशन्स यूज करायचे. ओके. याच्यामध्ये तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक अँगल्स आहेत. व्हॅल्यूज ऑफ स्टँडर्ड अँगल्स साइन 0, 30, 45, 60. साइन 30 मीन्स पाय बाय 30 डिग्री अँगल कन्सिडर करा म्हणजे पाय बाय 6 रॅडियनमध्ये कन्सिडर करायचं त्याला. 45 डिग्री असेल तर त्याला रॅडियनमध्ये 4 पाय अपॉन 4. 60 डिग्री मीन्स पाय अपॉन 3. 90 डिग्री मीन्स पाय अपॉन 2 घ्यायचं आहे. आता हे 30 वरून पाय बाय 6 कसा आला तर पायचा जो अँगल आहे अशा रेशोजमध्ये आपण पायासाठी 180 डिग्री अँगल कन्सिडर करायचा. सो 180 अपॉन 6 मीन्स 30 डिग्री असं. सो 180 अपॉन 4 मीन्स 45 डिग्री. सो 180 अपॉन 3 मीन्स 60 डिग्री. तर त्याला आपण डिग्रीचं रॅडियनमध्ये असं कन्वर्ट करू शकतो.
आता साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा, कॉटचा रेशोच्या या ऑल व्हॅल्यू आहेत. आता या ऑल व्हॅल्यू तर तुम्ही पुन्हा टेबल्समध्ये नाही लक्षात ठेवू शकत इतक्या व्हॅल्यू. सो त्याच्यासाठी बेस्ट वे तुम्हाला इकडे बघा ह्या 2 डायग्राम लक्षात ठेवायच्या. सो या 2 डायग्राम तुम्हाला लक्षात ठेवायच्या. 45 डिग्री, 60 डिग्री. सो फॉर एक्झाम्पल आपण साइन 45 कॉस 45 घेऊ. समजा आपण साइन 45 घेऊ तर साइनचा बेसिक फॉर्म्युला काय तुमचा अपोजिट साइड्स अपॉन हायपोटेनियस. अपोजिट साइड्सला कोणती व्हॅल्यू तुमची 1 आणि हायपोटेनियस कोणता तुमचा √2. सो साइन 45 मीन्स किती राहतो 1 अपॉन √2. कॉस 45 घेतला तर काय येणार तो अगेन ॲडजस्टंट साइड्स अपॉन हायपोटेनियस. सो सेम ॲज कॉस 45 इज इक्वल टू 1 अपॉन √2. असं तुम्ही याच्यात लक्षात ठेवू शकता 2 डायग्रामवरून. आता टॅन 30 काय येईल सेम व्हॅल्यू. टॅन 30 काय येईल अपोजिट अपॉन ॲडजस्टंट. म्हणजे अपोजिट कोणती 30 डिग्रीच्या अँगलची व्हॅल्यू ही आणि त्याची ॲडजस्टंट म्हणजे त्याची लगतची बाजू. मीन्स काय येणार तो 1 अपॉन √3. सेम कॉस 60 जर घेतला कॉस 60 काय येईल मग ॲडजस्टंट साइड्स अपॉन कॉस 60. कॉस 60 कोणती येईल तुमची आता ही येईल. ओके कॉस 60 म्हणजे तुमची ही व्हॅल्यू येईल. सो त्याच्या काय ॲडजस्टंट साइड्स अपॉन अपोजिट साइड्स अगेन काय येतो 1 अपॉन √3. सेक 60 घ्यायचं तुम्हाला. सेक 60 काय येईल मग तुमचा हायपोटेनियस अपॉन ॲडजस्टंट साइड्स. सेक 60 म्हणजे हा सेकंड हायपोटेनियस अपॉन ॲडजस्टंट साइड 2 अपॉन 1 मीन्स काय येणार होतो 2 येणार आहे. आणि कोसेक 30 घेतला कोसेक 30 पण काय येणार तुमचा हायपोटेनियस अपॉन अपोजिट. ओके सो काय येणार कोसेक 30 पण 2 येणार आहे. असे तुम्ही डायग्रामवरून तुम्ही टोटल ह्या व्हॅल्यू तुम्ही गेस करू शकता या टोटल पूर्ण चार्टच्या. तुम्हाला जे चार्ट एवढा लक्षात आल्यानंतर या 2 डायग्राम लक्षात ठेवायच्या. त्याच्यावर तुम्हाला 30, 60, 45 डिग्रीच्या व्हॅल्यू इझिली मिळून जातील. तसं तुम्हाला याच्यात फक्त लक्षात ठेवायच्या व्हॅल्यू तुम्हाला फक्त या 4 व्हॅल्यू लक्षात ठेवायच्या ज्या मोस्ट ऑफ यूज होता इथं. एक्झाम्पल साइन 90 इज इक्वल टू 1 कॉस 90 इज इक्वल टू 0 साइन 0 मीन्स 0 कॉस 0 मीन्स 1. या फक्त 4 लक्षात ठेवावं लागतं. सो साइन मायनस थिटा इज इक्वल टू काय ना तो मायनस साइन थिटा आणि कॉस मायनस थिटा इज इक्वल टू कॉस थिटा घ्यायचा आपल्याला. आता बघा तुम्हाला एक ट्रिग्नोमेट्री रेशोजमध्ये असे एक्झाम्पल्स विचारले जातात. इफ साइन ए इज इक्वल टू 5 अपॉन 30 तुम्हाला रेंज दिली आहे 0 डिग्री लेस दॅन ए लेस दॅन π/2 रेडियन. फाइंड द रिमेनिंग ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. तर बघा तुम्हाला दिलेला आहे 0 a π/2 0 लेस दॅन ए लेस दॅन π/2. द अँगल ए लाईज बिटवीन फर्स्ट क्वाड्रंट. आता π/2 दिला π/2 तुम्हाला बोलू पाय काय कन्सिडर करायचा 180. 180 डिवाइड बाय 2 किती येईल तो 90 डिग्री. तो 90 डिग्री कोणता क्वाड्रंटला येईल फर्स्ट क्वाड्रंटला येईल. असं ते कॅल्क्युलेशन करायचं आहे. आता ऑल रेशो तुमचे कसे पाहिजेत फर्स्ट क्वाड्रंटला ऑल रेशो काय असता पॉझिटिव्ह राहता. सो फर्स्ट व्हॅल्यू साइन ए इज इक्वल टू 5 अपॉन 30. आपल्याला कॉसची व्हॅल्यू फाइंड करायची. आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर ए. सो 1 मायनस 5 अपॉन 3 13 ब्रॅकेटचा स्क्वेअर. सो 1 मायनस 25 अपॉन 169 5चा स्क्वेअर 25 13चा स्क्वेअर 169. इथून याची क्रॉस मल्टिप्लिकेशन केली 169 मायनस 25 अपॉन 169. सो 144 अपॉन 169. सो कॉस ए इज इक्वल टू काय प्लस मायनस 13 प्लस मायनस 12 अपॉन 13. सो कॉस ए इज इक्वल टू काय घेणार आपण 12 अपॉन 13 बाय फर्स्ट क्वाड्रंट ऑल रेशो आर पॉझिटिव्ह. ओके या तुमचं आता साइन कॉसची मिळाल्यावर टॅनची काढायची. सो टॅनचं काय येईल मग टॅन साइन ए अपॉन कॉस ए. सो 5 अपॉन 13 अपॉन 12 अपॉन 13. सो 13 गेटिंग कॅन्सल. सो आन्सर इज 5 अपॉन 12. अगेन कॉट काय आहे टॅनच्या अपोजिट. सो 1 अपॉन टॅन. मग टॅनची व्हॅल्यू काय आहे ती 5 अपॉन 12. सो कॉटची काय येईल मग 12 अपॉन 5 रेसिप्रोकल ऑफ टॅन. सो सेक ए इज इक्वल टू काय येईल मग 1 अपॉन कॉस. कॉसची व्हॅल्यू काय होती 12 अपॉन 13. सो इथं 1 अपॉन कॉस आहे म्हणजे काय येईल तो 13 अपॉन 12. ओके सेक को सेक ए काय येईल मग 1 अपॉन साइन. साइनची व्हॅल्यू काय होती आपल्याकडे 5 अपॉन 13 दिलेली ती ही बघा 5 अपॉन 13. सो आता काय येईल ती 13 अपॉन 5. याला तुमचं फायनल. असे एक्झाम्पल्स तुम्हाला विचारले जातात ट्रिग्नोमेट्रिक रेशोजमध्ये बेसिक इंट्रोडक्शन पार्टमध्ये. त्यानुसार तुम्ही हे असं यूज करू शकता. सो आता याच्यात प्रूव्ह दॅट काही एक्झाम्पल्स प्रूव्ह दॅट बघा. आता सेक स्क्वेअर थिटा प्लस कोस एक्स स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा इंटू कोस एक्स स्क्वेअर थिटा प्रूव्ह करायचं आहे. सो LHS इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा प्लस कोस एक्स स्क्वेअर थिटा. आता इथं बघा आपल्याला बेसिक आयडेंटिटीज यूज करायचे आहे. सेक काय तर कॉसच्या अपोजिट. सो 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा.
तसं कोसेक काय येईल 1/sin² थिटा स्क्वेअर म्हणून स्क्वेअर घेतला. इथून आता यांची क्रॉस मल्टिप्लिकेशन करायची. सो sin² थिटा प्लस cos² थिटा अपॉन sin² थिटा इंटू cos² थिटा. सो sin² थिटा प्लस cos² थिटा आयडेंटिटीज आहे आपल्याकडे बरोबर. काय तर व्हॅल्यू 1. सो 1/sin² थिटा इंटू cos² थिटा. अगेन 1/sin² थिटा इंटू cos² थिटा. डिनॉमिनेटर सेपरेट करून घेतला. सो 1/sin मीन cosec² थिटा आणि 1/cos² मीन sec² थिटा. सो LHS इक्वल टू RHS. सो sec² थिटा प्लस cosec² थिटा इज इक्वल टू sec² थिटा इंटू cosec² थिटा. अगेन सेकंड एक्झाम्पल बघा येतं आता 1/1 sin थिटा प्लस 1/1 sin थिटा इज इक्वल टू 2sec² थिटा प्रूव्ह करायचं. इथून याची काय करायला लागतं क्रॉस मल्टिप्लिकेशन. क्रॉस मल्टिप्लिकेशन केली. सो 1 प्लस sin थिटा प्लस 1 sin थिटा अपॉन 1 sin थिटा इंटू 1 प्लस sin थिटा. सो प्लस sin थिटा मायनस sin थिटा गेटिंग कॅन्सल. सो 1 प्लस 1 2/1 sin² थिटा. तर इथं बघा 1 sin थिटा आणि 1 प्लस sin थिटा आहे. तर इथं आपण फॉर्म्युला यूज केला a मायनस बी a प्लस बी काय होतो a² मायनस b². त्यानुसार हा काय आला 1 sin² थिटा. सो 1 sin² थिटा मीन्स काय येणार तो cosec² थिटा. सो 1/cosec² काय येतं 1/cos मीन्स सेक येतं म्हणून स्क्वेअर दिला आहे म्हणून काय येईल 2 इंटू sec² थिटा. दिस इज RHS व्हॅल्यू. ओके असे एक्झाम्पल तुम्हाला याच्यात सॉल्व करायचे. थर्ड एक्झाम्पल आहे √1 sin अपॉन 1 प्लस sin इज इक्वल टू sec a मायनस tan a. आपण LHS घेतले √1 sin अपॉन 1 प्लस sin a. आता इथं डिनॉमिनेटरचं रॅशनलायझिंग करायचं. 1 प्लस sin a तो 1 sin a ने मल्टिप्लाय आणि डिवाइड केला आपण. ओके रॅशनलायझिंग मेथड म्हणता याला. सो न्यूमरेटरला 1 sin a 1 sin a मल्टिप्लिकेशन आहे दोघं सेम आहेत म्हणून 1 sin a ब्रॅकेटचा स्क्वेअर केला. डिनॉमिनेटरला काय आहे 1 प्लस sin a इंटू 1 sin a दिलेला आहे. अगेन फॉर्म्युला यूज a मायनस बी a प्लस बी म्हणजे काय तो a² मायनस b². म्हणून आपण तो घेतला 1 sin². सो 1 sin² काय तो cos² आहे. हे बघा या फॉर्म्युलानुसार sin² थिटा प्लस cos² थिटा इज इक्वल टू 1 cos² थिटा इज इक्वल टू 1 sin² थिटा. दोघं ब्रॅकेट स्क्वेअर आहे रूटच्या बाहेर निघताना काय तो 1 sin a अपॉन cos a 1 sin a अपॉन cos a. इथं आपण डिनॉमिनेटर सेपरेट केला 1/cos a मायनस sin a अपॉन cos a. सो 1/cos a मीन्स काय होतो sec a आणि sin अपॉन cos a मीन्स काय होतो tan a. ते मिळाले तुम्हाला RHS. सो LHS इक्वल टू RHS. सो √1 sin a अपॉन 1 प्लस sin a इज इक्वल टू sec a मायनस tan a. हे झालं तुम्हाला बेसिक इंट्रोडक्टरी पार्ट फॉर ट्रिग्नोमेट्री रेशोज. सो तुम्हाला असा एक इंट्रोडक्टरी पार्ट होता ट्रिग्नोमेट्रीचा. बाकी तुम्ही याच्यावर हे सगळे फॉर्म्युला रीड करा आणि त्याच्यावरचे सगळे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करू शकता. ओके सो थँक्यू.